सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर तो क्षण येऊन रविराज आता कसा सत्याचा उलगडा करतो. आणि जेव्हा आता सगळे सत्य रविराज आता सुरुवातीला मोठ्या गुपिताने स्वतःकडे ठेवतो आणि प्रियाचे खोटे DNA रिपोर्ट प्रियाने बनवून प्रतिमा आणि प्रियाचे रिपोर्ट्स सेम नसल्याचे रविराज समोर येते. पण तरीही कुणाला काहीही न सांगता प्रियाचे खोटे DNA रिपोर्ट रविराज समोर येऊन आता पुढले सत्य आता समोर आणण्यासाठी रविराज हा प्रतिमा आणि सायलीची DNA टेस्ट करतो. आणि जेव्हा सायली प्रतिमाची DNA टेस्ट करून सायली आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप एकच असल्याचे सत्य जेव्हा रविराज समोर येते, तेव्हा सगळ्या सत्याचा बॉम्ब फोडून मोठा धमाका उडवत रविराज आता पूर्णाईसमोर खोट्या प्रियाचे भांडे फोडून सायली आणि प्रतिमा ही दोघी मायलेकी असल्याचे कसे पूर्णाईला दाखवून देतो, हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता प्रतिमा ही घरी आल्यानंतर अर्जुनने रविराजला सांगितलेले असते की सिनियर, अरे आपली प्रतिमा आत्या तर आपल्याला मिळाली, मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि त्या डेड बॉडीचे आणि प्रियाचे DNA रिपोर्ट्स कसे मॅच झाले. आता अर्जुनचे ते बोलणे रविराजला सुद्धा पटलेलं असतं आणि लगेच रविराज आता कुणालाही न सांगता त्याची कुठेही वाच्यता न करता आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. आणि तिथे जाऊन रविराजने आता सुनीताची भेट घेतलेली असते. रविराज आता सुनीताला म्हणतो की हे बघा नर्स, तुम्ही काही दिवसांपूर्वी जी डेड बॉडी दाखवली होती त्या डेड बॉडीचे आणि माझ्या मुली तन्वीचे DNA रिपोर्ट तुम्ही टेस्ट केले होते, तेव्हा त्या रिपोर्टची टेस्ट सेम कशी आली. तेव्हा ती ऐकून आता सुनीताला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता सुनीता ते रिपोर्ट्स रविराजला काढून दाखवते, तर ते खरे रिपोर्टची कॉपी रविराज समोर येते. आणि प्रिया आणि त्या डेड बॉडीची DNA टेस्ट ही निगेटिव्ह असल्याचे त्या रिपोर्टमध्ये समजताच रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता इकडे प्रियाने ते डेड बॉडीचे रिपोर्ट चेंज करण्यासाठी दुसऱ्याच नर्सला पैसे दिलेले असतात. मात्र त्या नर्सने ओरिजिनल कॉफी त्या फाईलमध्ये तशीच ठेवलेली असते आणि ती सुनीता नर्स तीच कॉफी आता रविराजला दाखवते. आणि आता प्रियाने खोटे रिपोर्ट दाखवल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते. पण हुशार रविराज आता त्याचा कुठेही कांगावा आणि कुठेही वाच्यता करीत नाही. आणि आता रविराज विचार करतो की जर हे प्रियाचे DNA रिपोर्ट्स आता निगेटिव्ह आहेत, तर मग प्रतिमा आणि प्रिया यांचे रिपोर्टसुद्धा आपल्याला खोटे दिलेले असावे, असा आता रविराजने विचार केलेला असतो. आणि त्याच वेळेस आता रविराजला आता सायलीकडे लक्ष जाऊन रविराज विचार करतो की सायलीच्या सगळ्या सवयी आणि प्रतिमाच्या सगळ्या सवयी या एकसारख्या आहेत. प्रियाने आपल्याला खोटे रिपोर्ट्स तर दाखवले, तेव्हा मला वाटतंय आणि माझी खात्री आहे सायली ही प्रतिमाची नक्कीच मुलगी असेल. आणि त्यासाठी आपल्याला कुणाला काहीही न सांगता सायली आणि प्रतिमाची DNA टेस्ट करावी लागेल. आणि त्यासाठी आता आपल्याला प्रतिमाचे आणि सायलीचेही सॅम्पल लागतील. तेव्हा आता रविराजने अर्जुनला सगळी हकीकत सांगितलेली असते. अर्जुन म्हणतो की असं असेल तर सिनियर, मी तुला सायलीकडून आता प्रतिमाचे DNA रिपोर्टचे सॅम्पल आणि सायलीचे सॅम्पलसुद्धा देईल, असे आता अर्जुनने सांगताच आता अर्जुनने मोठ्या शिताफीने प्रतिमा आणि सायलीचे सॅम्पल आता रविराजला दिलेले असतात. आणि आता ज्या वेळेस आता प्रतिमाला चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, त्यावेळेस नर्सला गुपचूप सांगून आता प्रतिमाचे ब्लड देखील इकडे रविराजने घेतलेले असते आणि सायलीचे देखील आता ब्लड घेऊन दोघींची ही DNA टेस्ट रविराज करतो. आणि अखेर तो क्षण येऊन रविराज समोर रिपोर्टचे सत्य आलेले असते. आणि ते रिपोर्टचे सत्य
बघताच रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि चक्क सायली आणि प्रतिमाचे ते रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले असतात आणि त्या क्षणी सायली ही प्रतिमाची मुलगी असल्याचे रविराज समोर येऊन रविराजला मोठा आनंद झालेला असतो. वाऱ्याच्या वेगाने ताबडतोब रविराज ह्या सुभेदारांच्या घरी येऊन अर्जुनला ते रिपोर्ट दाखवतो आणि ते रिपोर्ट बघताच अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर मात्र रविराज म्हणतो की अर्जुन, पण याची वाच्यता आत्ताच तू कुठे करू नकोस. सायली आणि प्रतिमाची DNA रिपोर्ट्स मॅच झाली आणि आपल्याला त्या डेड बॉडी सोबत खोटे रिपोर्ट्स दिले, तेव्हा नक्कीच यामध्ये फक्त प्रियाचा हात नाही तर अजून प्रियाला कोणीतरी सामील असल्याचे आता रविराज अर्जुनला सांगतो. रविराज म्हणतो की प्रियाने हे असं का केलं, खोटी तन्वी बनून प्रिया माझ्या आयुष्यात का आली, प्रियाचा यामागचा हेतू काय आहे, हे सगळे सत्य आता आपल्याला शोधून काढायचे आणि यामागे प्रियाच्या पाठीमागे अजून तिला कुणाची साथ आहे हे देखील आपल्याला शोधून काढायचे. पण याची वाच्यता तू कुठे करू नकोस. तर आता अर्जुन आता रविराजला म्हणतो की पण पूर्णाईसमोर आपल्याला हे सत्य आणावे लागेल सिनियर, कारण पूर्णाई कुणाला हे कळूही देणार नाही आणि एकदा का पूर्णाईला सायली प्रतिमाची मुलगी असल्याचे समजलं तर मग पूर्णाई आणि सायली एकमेकींच्या घट्ट असे नाते जुळून एकत्र येतील. तेव्हा आता रविराजला देखील अर्जुनचे म्हणणे पटलेलं असतं आणि गुपचूप आता पूर्णाईला आता एकांतात अर्जुन आणि रविराज सगळी हकीकत सांगतो आणि त्या क्षणी पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो. एकीकडे सायली आपली नात सून असून प्रतिमाची मुलगी आणि तिलाच आपण नात सून केलं आणि प्रतिमाचं स्वप्न पूर्ण झालं याचा आता पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो. पण आता दुसऱ्या बाजूने प्रतिमाची खोटी मुलगी बनून प्रियाने आपल्याला फसवलं याचा आता पूर्णाईला खूप राग आलेला असतो. रागाने आता आता पूर्णाईच्या डोळ्यासमोर आता प्रिया आलेली असते आणि सनकन प्रियाच्या कानाखाली जाळ काढावा असे आता पूर्णाईला वाटत असते. पण त्याच वेळेस आता रागवलेला पूर्णाईला बघून आता अर्जुन म्हणतो की पूर्णाई, हे बघ, आत्ताच आपल्याला प्रियासमोर भांडे फोडायचे नाही आहे. प्रियाने असं का केलं, खोटी तन्वी बनून ती का आली, यामागे प्रियाला कोण मदत करतंय हे सगळं सत्य आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि एकदा का त्याचा सगळा उलगडा झाला मग त्या प्रियाला कशी आपण हकालपट्टी करून जेलचा रस्ता दाखवतो हेच आपल्याला करायचं आहे. पण त्यापूर्वी हे सत्य आता आपल्याला शोधून काढलं पाहिजे. पूर्णाईला देखील आता रविराज आणि अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. पण आता पूर्णाईला सायली आपली नात सून आणि सायली ही प्रतिमाची मुलगी समजताच आनंदही झालेला असतो. तर आता रविराज आणि अर्जुन आता प्रियाचे खोटे सत्य समोर येऊन प्रियाच्या पाठीमागे कुणाचा हात आहे हे शोधायला लागलेले असतात आणि जे कोणाला जमलं नाही ते आता रविराजने करून दाखवत प्रियाच्या पापाचा हंडा फोडून प्रियाचे एक एक सत्य आता रविराज बाहेर काढत असतो आणि प्रियाला मात्र याचा थांग पत्ताही लागलेला नसतो. इकडे मात्र नागराजने ज्यावेळेस आता रविराजने सुनीताची भेट घेतली त्यावेळेस बघितलेलं असतं. पण आता हुशार रविराज नागराज आणि महिपतचा यामागे हात असल्याचे कशी शोधून काढतो आणि आता प्रतिमाची स्मृती परत आणून सायली ही कशी प्रतिमाची मुलगी होते आणि हृदयस्पर्शी भेटत रविराज, सायली आणि प्रतिमाचे कसे त्रिकोणी कुटुंब एकत्र येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.